आणि या सगळ्या प्रकारात होणारी तुमची घुसमट पण मी बघते. कार्तिक चला. शांत हो. एवढं सगळं कळूनही मानसोपचार तज्ञाकडे जाण्याची काय गरज आहे? थकली आहेस तू. गाडीत शांत झोप. चल. काय सुनबाई, उडाली का झोप? वर्ष झालं आम्हाला आता शांत झोप लागते. यमुना गेल्यानंतर 4 वर्ष त्या स्वप्नाने सतावलं होतं आम्हाला. सरपटणारा साप, सजवलेला पाळणा, सजवलेलं जुनं घर, घरासमोर घातलेली रांगोळी, सगळं सगळं दिसायचं. म्हणजे ही सगळी स्वप्न तुम्हाला सुद्धा पडायची? काय कानडीत बोलतोय का मी? या स्वप्नांचा अर्थ काय असेल दादा? 4 वर्षात आम्हाला समजलं नाही. आम्ही तर समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही, म्हणून तर ती तुमच्या मागे लागली नसेल ना. ती कोण? यमुना, तुमची सासू. पण त्या तर मरण पावली असंच म्हणायचं ना तुम्हाला. हो, पण तरी तिचा त्या स्वप्नांशी संबंध आहे, कारण ती गेल्यानंतर ती स्वप्न आम्हाला दिसायला लागली असं आम्हाला वाटतं. सानेबाईंच्या घरी राहायला आवडायचं तिला. धरणाच्या पाण्याखाली जमीन गेली तेव्हापासून सानेबाई तिची मैत्रीण. सानेबाई, मी आहे तुमच्या संगत. मी पण आहे तुमच्या बरोबर. मैं अभी है. मी पण आहे तुमच्या बरोबर. मी पण आहे. मी पण आहे. मी पण आहे तुमच्या बरोबर. मी पण आहे. मी पण आहे. मी पण आहे तुमच्या बरोबर. मैं अभी है. मी पण आहे तुमच्या बरोबर. मैं अभी हाय. मी पण आहे तुमच्या बरोबर. मैं अभी हाय. लड़ेंगे, जीतेंगे. लड़ेंगे, जीतेंगे. लड़ेंगे, जीतेंगे. सानेबाईंसोबत आम्ही सगळे उपोषणाला बसलो, त्यातच यमुनेच्या पोटात कळा वाढायला लागल्या. काय होते? यमुना, रखमा घेऊन जा बरं हिला. काळजी करू नको. हा ग, सावकाश सावकाश. आमच्या सोबत उपोषणाला बसलेल्या बायकांनी तिला बाजूच्या खोपटात नेऊन मोकळी केली. कार्तिक जन्माला आला आणि त्याच वेळी सरकारचा कागद सानेबाईंच्या हातात पडला. धन्यवाद. आम्हा विस्थापितांना घरासाठी आणि शेतीसाठी जमिनी मिळाल्या. ज्या जमिनीवर आपलं जुनं घर उभं आहे, ती जमीन सरकारनं आम्हाला दिली आणि आपलं घर उभं राहिलं. दादा, सांभाळा स्वतःला. या दिवशी सानेबाई सोबत तिच्या घरी गेली, ती परत न येण्यासाठीच. दादा, ही सगळी स्वप्न तुम्हाला आणि अश्विनीलाच का पडतात? मला का पडत नाहीत? कारण तू लाडका ना तिचा. स्वप्नातही तुला त्रास देणं तिला मान्य नाही, म्हणून तरी सगळी स्वप्नांची जबाबदारी आमच्यावर टाकली तिने. आज तुम्हाला सांगायला हरकत नाही, तुमच्या लग्नानंतर ह्या घरामध्ये अडचण होईल म्हणून मी पुण्याला राहायला जातोय असं जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते खोटं होतं. मुळात तुमचा प्रेमविवाह मला मान्य नव्हता. अश्विनीला सून म्हणून स्वीकारणं मला जड होतं. शिवाय त्या तो स्वप्नांचा त्रास. म्हणजे दादा तुम्ही मला अजूनही सून म्हणून स्वीकारलं नाहीये? नाही ग, त्यावेळचं सांगतोय. आता एकदा तुमच्या सासूबाईंनीच तुम्हाला स्वीकारल्यानंतर तुम्हाला नाकारण्याची काय बिशाद आहे. म्हणून तर आमच्या सगळ्या स्वप्नांची जबाबदारी त्यांनी आता तुमच्यावर टाकली.
दादा मी शोध घेईन त्या स्वप्नांचा. जरूर घे. त्या स्वप्नांचा अर्थ आम्हाला तरी कळू दे. मात्र त्रास होईल असं काहीही करू नको. दादा निघायला हवं आम्हाला. जपून जा, काळजी घ्या. दादा सानेबाई कुठे राहतात? कुणी आहे का? कुणी आहे? चल. कुणी आहे का घरात? कुणी आहे का? हे चित्र बहुतेक हो. मीच काढलीये. मीच काढलीये ती चित्र. तुम्हाला आणि जगाला माझ्या चित्रांचा सुद्धा त्रास होतोय का? चालते वा. ही दुनिया माझी आहे, माझं जग आहे. इथे फक्त माझं सरकार चालतं. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही इथे आलातच कसे? चालते वा. आम्ही आवाज दिला होता हो, पण आतून कुणीच हो दिला नाही. म्हणून सरळ घरातच घुसला. याला घुसखोरी म्हणतात. दिसलं दार उघडं, घुसले घरात. ही दादागिरी तुमच्या भ्रष्ट मंत्र्यांकडे करायची, माझ्याकडे नाही. कुठल्या मंत्र्यांनी पाठवलंय तुम्हाला इथे? नाही, आम्हाला कुणी पाठवलं नाही. आम्ही स्वतःहूनच आलो. समाजसेवा बंद केली आहे मी. चालते वा. अहो अहो मी कार्तिक, जयंतराव आणि यमुनाबाई पटवर्धन यांचा मुलगा. हिचाच का तू? हो. हिला लिहायला वाचायला शिकवलं. एवढा असा होत असतो. इथं आली तिचा हाच उद्योग. कुठल्याही कामाला मला हात लावू द्यायची नाही हो.
काय लिहितेस? असंच. असंच हा, असंच. वाचून तरी दाखव. असंच काय लिहितेस ते? वाचून दाखवू? वाच, मी ऐकते. मी यमुना. माझं नाव यमुना. यमुना जयंत पटवर्धन. पुढे वाच. आमची सानेताई आम्हाला लढेंगे जितेंगे शिकवणारी. हे तू लिहिलेस? हा. आण ती वही इकडे आण बघू. आण. हे तू लिहिलेस? हा. कान्ना वेलांटी जरा चुकलेत, पण प्रगती छान आहे. आता यमुना, काय झालं? ताई, तुम्ही कधी खोटं बोलत नाही की नाही? नाहीच बोलत. मग हे असं खोटं चित्र कशाला बरं काढलं? काय? हे मी खोटं रेखाटले असं वाटलं तुला? अहो तसं नाही ताई, पण आता बघा की मला नसं समोर ठेवून काढलं नाही चित्र. हो. मग माझं थोबाड कुठं आणि हे चित्र कुठं बरं? म्हणजे वाईट आलंय का हे? अहो नाही होत आई. अहो तुमच्या माझ्या चार चपला हा ना माझ्या डोक्यावर मी वाईट म्हणलं तर. केवढं सुंदर चित्र आहे हे. अगं, इतकीच सुंदर आहेस तू. आहा. चित्र काढताना माणसाचं नुसतं चित्र काढून नाही भागत, तर त्याच्या चारित्र्याचा संदर्भ सुद्धा त्यात आणावा लागतो. हा, आणि भूक लागली की पोटात अन्नाचा कण बी टाकावा लागतो बरं का. मी जेवणाचं बघते. मी जिथे आहे ना मी बघते, तुमचं चालू दे. अगं, आतमध्ये लाकडं नसतील. नसतील का? हा. मी घेते की. हा. किती तर सांगितलं गडी माणूस ठेवायचा, मी आणलं असतं घरून, पण नाही म्हणायचं. प्रत्येक गोष्टीला नाही नाही नाही. हा. काय झालं का? यमुना! ए, यमुना! अगं, काय झालं? यमुना! अगं, काय झालं पोरी? अगं, काय झालं? अरे, कोणीतरी डॉक्टरला बोलवा रे. अगं, ए, यमुना, काय झालं? यमुना! सापाचं विष 2 मिनिटात तिच्या रक्तात भिनलं आणि जयतानं कसं सहन केलं असेल ते त्यालाच माहीत.